नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण या व्हिडिओमधून इयत्ता 12वी राज्यशास्त्र महाराष्ट्र शासनाच्या या बुकमधील पहिला पाठ बघणार आहोत। या पाठाचे नाव आहे 1991 नंतरचे जग। या पुस्तकाच्या सुरुवातीलाच म्हणजे पहिल्याच पाठात 1991 नंतरच्या जगाचा आढावा घेतला आहे। या पाठात मुख्य भर हा जागतिक राजकारणातील बदलत्या प्रवाहावर दिला आहे। यामध्ये काही महत्त्वाच्या मुद्द्यांना लक्ष केले आहे, जसे की शीतयुद्धानंतरच्या काळातील महत्त्वाच्या घडामोडी, एकध्रुवीय जागतिक व्यवस्थेचा उदय, उदारमतवाद, मानवी हक्क, दहशतवाद, शांती सेना, भारताचे मानवतावादी कार्य, प्रादेशिक वाद, बहुध्रुवीयता, काही महत्त्वाच्या संघटना उदाहरणार्थ सार्क इत्यादी माहिती आपण या पाठात बघणार आहोत। इयत्ता 11वी मध्ये आपण 1945 ते 1991 दरम्यानच्या आंतरराष्ट्रीय घडामोडीचा अभ्यास केला। या प्रकरणात आपण 1991 नंतरच्या कालखंडाचा अभ्यास करणार आहोत। नोव्हेंबर 1989 मध्ये बर्लिनची भिंत पडली आणि सोव्हिएत रशियाच्या विघटनाची सुरुवात होऊन अखेरीस शीतयुद्धाचा काळ समाप्त झाला। अशा प्रकारे अमेरिका आणि सोव्हिएत रशियाच्या मधील वर्चस्वाच्या लढाईवर आधारित पूर्व पश्चिम वादही संपुष्टात आले। शीतयुद्धोत्तर काळातील घटना व घडामोडींचा आढावा पुढील 5 मुख्य परिमाणांद्वारे घेता येईल। त्याच्यातील पहिला आहे शीतयुद्धाचा शेवट आणि नव्या राष्ट्रांचा उदय। आता शीतयुद्ध म्हणजे काय, तर शीतयुद्ध म्हणजे असे युद्ध जे युद्ध क्षेत्रात न लढता मानवी बुद्धीचा वापर करून लढवले जाते। दुसऱ्या महायुद्धानंतर शीतयुद्ध हा प्रकार समोर आला होता। तर शीतयुद्धाच्या शेवटासोबत अमेरिका आणि सोव्हिएत रशिया या दोन महासत्तांनी व्यापलेली आंतरराष्ट्रीय व्यवस्था संपुष्टात आली। याच काळात सोव्हिएत रशियाचे विघटन होऊन नवी राष्ट्रे उदयास आली। एकध्रुवीयतेचा उदय, अमेरिका आणि सोव्हिएत रशिया यांच्यामधील शीतयुद्ध संपल्याने द्विध्रुवीयता संपुष्टात आली। पुढे अमेरिकेचे वर्चस्व असलेले एकध्रुवीय आंतरराष्ट्रीय व्यवस्था उदयास आली। आता एकध्रुवीय व्यवस्था म्हणजे काय, तर ज्यामध्ये एकच देश शक्तिशाली असतो, बाकी सर्व देश त्या शक्तिशाली देशापेक्षा कमी शक्तिशाली असतात। म्हणजे जगामध्ये एकच महासत्ता असते। सध्याच्या घडीला उदाहरणार्थ अमेरिका। तर मानवी हक्क आणि मानवतावादी हस्तक्षेप, मानवी हक्कांबाबतच्या जागरूकतेत वृद्धी झाली आणि मानवतावादी दृष्टिकोनातून झालेल्या हस्तक्षेपामध्ये वाढ झाली। दहशतवाद, 11 सप्टेंबर 2001 ला अमेरिकेविरुद्ध झालेल्या हल्ल्यानंतर दहशतवादाचे स्वरूप बदलत गेले। बहुध्रुवीयता आणि प्रादेशिक वाद, या काळात मुख्यतः चीन आणि भारत या राष्ट्रांचा प्रभाव वाढला। इंडो पॅसिफिक प्रदेशाचे प्रस्थ वाढले आणि व्लादिमीर पुतिन यांच्या अध्यक्षतेखाली रशियाचाही उदय झाला। या घडामोडींबरोबरच प्रादेशिकवादाचा विकास झाला, ज्यामुळे बहुध्रुवीय जागतिक व्यवस्था अस्तित्वात आली। प्रदेश आणि प्रादेशिक संस्थांचे महत्त्व वाढत गेले। बहुध्रुवीयता व्यवस्था म्हणजे काय, तर आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक देश शक्तिशाली असतात। शीतयुद्धाचा शेवट आणि नव्या राष्ट्रांचा उदय, 1989 मधील पूर्व युरोपातील क्रांतीनंतर आंतरराष्ट्रीय संबंधामध्ये 2 महत्त्वाचे प्रवाह आढळतात। पहिला म्हणजे स्वयंनिर्णयाच्या हक्कावर आधारित वांशिक राष्ट्रवादाच्या संकल्पनेचा आग्रह आणि दुसरा म्हणजे द्विध्रुवीयतेचा अस्त। अमेरिका आणि सोव्हिएत रशिया या 2 महासत्ता अस्तित्वात असल्यामुळे द्विध्रुवीयता अबाधित होती। तर द्विध्रुवीयता म्हणजे काय, तर
आंतरराष्ट्रीय पातळीवर दोनच महासत्ता असतात, त्यांना द्विध्रुवीयता असं म्हणतात. सत्तेच्या या दोन केंद्रांमध्ये जग विभाजित झालेले होते. सोव्हिएत रशियाच्या विघटनामुळे एक महासत्ता लोप पावली आणि जगात द्विध्रुवीयता नष्ट झाली. पूर्व युरोपीय राज्यक्रांतीमधील क्रांती ही तेथील मध्यम वर्गाच्या वाढत्या अपेक्षांमधून निर्माण झाली होती. अधिक स्वतंत्र आणि आर्थिक स्थैर्य मिळावे अशी त्यांची इच्छा होती. म्हणूनच सोव्हिएत प्रणित साम्यवादी शासनाविरुद्ध त्यांनी उठाव केला. तेथे स्वतंत्र लोकशाही राज्य उदयास आली. सोव्हिएत रशियाच्या अंतर्गत राजकीय आणि आर्थिक स्वातंत्र्य मिळण्यासाठी देखील चळवळी उदयास आल्या. त्यामुळे वेगवेगळ्या राज्यांनी अधिक स्वायत्ततेसाठी आग्रह धरून कालांतराने स्वातंत्र्याची मागणी केली. या दरम्यान विविध प्रदेशातील लोकसमूहांच्या वांशिक अस्मिता प्रबळ होऊ लागल्या होत्या. यामुळे वांशिक अस्मितेवर आधारित स्वतंत्र राष्ट्र निर्मितीच्या मागण्या होऊ लागल्या. याचे काही उदाहरणे देता येतील. युरोपमधील नवी राष्ट्रे खालीलप्रमाणे निर्माण झाली होती. चेकोस्लोव्हाकियाचे चेक गणराज्य आणि स्लाव गणराज्य या दोन राष्ट्रांमध्ये विभाजन झाले. युगोस्लाव्हियाचे विघटन होऊन क्रोएशिया, स्लोव्हेनिया, सर्बिया, बोस्निया आणि हर्जेगोविना, उत्तर मेसिडोनिया, मॉन्टेनिग्रो ही राष्ट्रे उदयास आली. सोव्हिएत रशियाच्या विघटनातून काही नवी राष्ट्रे अस्तित्वात आली. ती म्हणजे अर्मेनिया, मोल्डोव्हा, एस्टोनिया, लाटव्हिया, लिथुआनिया, जॉर्जिया, अझरबैजान, ताजिकिस्तान, किर्गिझस्तान, बेलारूस, उझबेकिस्तान, तुर्कमेनिस्तान, युक्रेन, कझाकस्तान आणि रशिया. स्वशासनाच्या हक्कावर आधारलेल्या वांशिक राष्ट्रवादाला अनुसरून नव्या राज्यांच्या निर्मितीचा प्रवाह जगाच्या इतर भागांमध्ये दिसून आला. काही नवे देश जे स्वतंत्र राज्य म्हणून उदयास आले होते, जसे की पूर्व तिमोर हा भाग इंडोनेशियापासून स्वतंत्र, एरिट्रिया इथिओपियापासून स्वतंत्र, दक्षिण सुदान सुदानपासून स्वतंत्र. आजही वांशिक राष्ट्रवादावर आधारित स्वातंत्र्याच्या मागण्या होत आहेत. त्याचे काही उदाहरणं आहेत, जसे की कॅटलोनिया स्पेनपासून स्वतंत्र हवे आहे. कोसोवा सर्बियापासून स्वतंत्र हवे आहे. युरोपातील काही देशांनी कोसोवाचा स्वतंत्र देशाचा दर्जा मान्य केला आहे. चेचन्या रशियापासून स्वातंत्र्य हवे आहे. तर हे सगळे देश आपल्याला नकाशामध्ये बघता येतील. एकध्रुवीय जागतिक व्यवस्थेचा उदय. 1990 मध्ये इराकने कुवेतवर आक्रमण करून कुवेतच्या भूप्रदेशावर ताबा मिळवला. याचे पडसाद जागतिक स्तरावर उमटले. संयुक्त राष्ट्राने या प्रकरणाची दखल घेत यावर चर्चा केली. इराक विरुद्धच्या कारवाईत पुढाकार घेत अमेरिकेने एका बहुराष्ट्रीय सैन्याचे नेतृत्व केले. या युद्धात कुवेतची इराकच्या ताब्यातून सुटका केली. अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष जॉर्ज एच. बुश यांच्या मते हा एक नैतिक विजय होता. या नव्या जागतिक परिस्थितीला न्यू वर्ल्ड ऑर्डर अशी संज्ञा वापरली गेली. अमेरिकेच्या या कृतीला जागतिक पातळीवर पाठिंबा मिळाला. यात सोव्हिएत रशिया, चीन, नाटो मधील सहभागी देश, इस्रायल आणि अरब देशांमध्ये सौदी अरेबियाचा देखील समावेश होता. अंतर्गत समस्यांनी ग्रासलेल्या सोव्हिएत रशियाचे 1991 मध्ये विघटन झाले. अमेरिकेसमोर फारसे वैचारिक आव्हान उरले नव्हते. कालांतराने नवीन जागतिक व्यवस्था या संज्ञेचा अर्थ राष्ट्रीय सुरक्षेशी जोडून जागतिक पातळीवर अमेरिकन वर्चस्वाला आणि नेतृत्वाला सर्व मान्यता आहे असा घेण्यात आला. एकध्रुवीय जागतिक व्यवस्थेची ही पहिलीच अभिव्यक्ती होती. अमेरिकन राजकीय भाष्यकार फ्रान्सिस फुकुयामा यांनी इतिहासाचा अंत हा सिद्धांत मांडला.
त्यांच्या मते सोव्हिएत रशियामध्ये साम्यवादाचा पाडाव झाल्यानंतर समाजवादी राजकीय, आर्थिक आणि सामाजिक व्यवस्थांचा अंत होऊन आता जगभरात उदारमतवादी लोकशाही व्यवस्था निर्माण होतील. अमेरिकन समाजशास्त्रज्ञ जोसेफ नाय यांनी सत्तेचे विभाजन 2 प्रकारात केले आहे, हार्ड पॉवर आणि सॉफ्ट पॉवर. हार्ड पॉवर म्हणजे अशी क्षमता जी दुसऱ्यांना त्यांच्या प्राधान्यक्रमाच्या आणि इच्छेच्या विरुद्ध वागण्यास भाग पाडते. यात धमकी आणि प्रलोभने दाखवून दुसऱ्यावर सक्ती करणे याचा समावेश होतो. याविरुद्ध सॉफ्ट पॉवर म्हणजे अशी क्षमता ज्यामुळे तुम्हाला हवे तेच दुसऱ्यांना हवेसे वाटेल. अधिक स्पष्ट करायचे असल्यास सक्तीपेक्षा आकर्षण निर्माण करून स्वतःची ध्येय साध्य करण्याची क्षमता म्हणजे सॉफ्ट पॉवर होय. अमेरिका आता जगात एक प्रबळ राष्ट्र म्हणून प्रस्थापित झाले होते. अमेरिकेच्या या वर्चस्वाला राजकीय आणि आर्थिक आयाम होते. राजकीय दृष्ट्या पूर्व युरोपातील अनेक पूर्वाश्रमीच्या साम्यवादी राजवटींनी अमेरिकी उदारमतवादी लोकशाही तत्वावर आधारलेली शासन प्रणाली स्वीकारली. सुशासनाची संकल्पना सुद्धा लोकशाहीशी जोडली गेली. आर्थिक क्षेत्रात देखील बऱ्याच देशांनी समाजवादी अर्थव्यवस्थेचा त्याग केला. अमेरिकन वर्चस्वाचा आणखीन एक महत्त्वाचा पैलू म्हणजे तिचे सॉफ्ट पॉवर. सैनिकी बळाचा वापर न करता दुसऱ्या देशावर प्रभाव टाकणे म्हणजे सॉफ्ट पॉवर. हा प्रभाव पाडण्यासाठी आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक आणि इतर साधनांचा वापर केला जातो. अमेरिकन सॉफ्ट पॉवरची काही उदाहरणे: शैक्षणिक देवाणघेवाण कार्यक्रम. अमेरिका हा देश विद्यार्थ्यांसाठी अतिशय अनुकूल आहे. गेल्या काही वर्षांमध्ये अमेरिकेत शिकणाऱ्या आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांचा आकडा भरपूर प्रमाणात वाढला आहे. आंतरजाल. आंतरजालाद्वारे लोकशाही व अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा प्रसार ही सुद्धा अमेरिकेच्या सॉफ्ट पॉवरचा भाग आहे. फूड चेन्स. अमेरिकन फूड चेन्सला जागतिक ओळख लाभलेली आहे. मॅकडोनाल्ड, सबवे, पिझ्झा हट, बर्गर किंग इत्यादी याची काही उदाहरणे देता येतात. आता उदारमतवादी लोकशाही म्हणजे काय? तर उदारमतवादी लोकशाही हा प्रातिनिधिक लोकशाहीचाच एक प्रकार आहे. जागतिक स्तरावर आज उदारमतवादी लोकशाही व्यवस्था ही एक प्रबळ राजकीय विचारधारा आहे. यात वैयक्तिक स्वातंत्र्याला महत्त्वाचे स्थान आहे. उदारमतवादी लोकशाहीची काही ठळक वैशिष्ट्ये आहेत, जसे की सार्वत्रिक मताधिकार, स्वातंत्र्य आणि न्याय निवडणुका, स्पर्धात्मक पक्षीय राजकारण, कायद्याचे राज्य इत्यादी काही वैशिष्ट्ये. मानवी हक्क आणि मानवतावादी हस्तक्षेप. राष्ट्रांचे विघटन आणि नव्या राष्ट्रांचा उदय या प्रक्रिया नेहमी शांततामय असतीलच असे नसते. उदाहरणार्थ, युगोस्लाव्हियाच्या बोस्निया आणि हर्जेगोविना प्रांतामध्ये प्रचंड प्रमाणात वांशिक हिंसाचार झाला. चेचन्या, पूर्व तिमोर आणि इरिट्रिया या प्रदेशामध्ये देखील संघर्ष सुरू होता. हिंसेच्या या प्रसंगामध्ये मानवी हक्कांच्या होत असलेल्या पायमल्लीमुळे लोकांमध्ये चिंतेचे वातावरण होते. एक महत्त्वाची जागतिक संघटना म्हणून संयुक्त राष्ट्रे या देशामध्ये हस्तक्षेप करून संघर्षाची किंवा युद्धाची परिस्थिती नियंत्रणात ठेवण्याचे प्रयत्न करते. शांतता रक्षण हे संयुक्त राष्ट्राच्या प्रमुख कार्यामधील एक कार्य आहे. शीतयुद्धोत्तर काळात संयुक्त राष्ट्रे युद्धजन्य परिस्थिती असणाऱ्या प्रदेशात शांतता प्रस्थापित करण्याच्या दृष्टीने हस्तक्षेप सुरू ठेवतात. परंतु येथे या हस्तक्षेपाचे उद्दिष्ट केवळ चालू असणारे युद्ध थांबविणे नसून भविष्यात अशा प्रकारच्या संभाव्य युद्धांना आळा घालणे, शांतता प्रस्थापित करणे आणि पीडितांच्या मानवी हक्कांचे संरक्षण करणे हे आहे. याच कारणांसाठी संयुक्त राष्ट्राने कंबोडिया, सोमालिया आणि युगोस्लाव्हिया या देशामध्ये हस्तक्षेप केला. मानवी हक्कांबद्दलची वाढती जागरूकता आणि आंतरराष्ट्रीय कायद्यामध्ये त्यांना मिळालेल्या पाठबळामुळे मानवतावादी हस्तक्षेप या हक्का संरक्षणाच्या नवीन संकल्पनेचा उदय झाला. 1990चे दशक हे मानवतावादी हस्तक्षेपाचा सुवर्णकाळ म्हणावा लागेल.
युनायटेड नेशन्स संयुक्त राष्ट्रसंघाला स्वतःचे असे सैन्य नसते, परंतु जागतिक शांतता व सुरक्षितता प्रस्थापित करण्यासाठी संयुक्त राष्ट्राच्या सदस्य देशांच्या स्वतःच्या सैन्यातून एका शांती सेनेची स्थापना केली आहे. या सेनेला संयुक्त राष्ट्र शांतता रक्षक दल असे म्हणतात. बऱ्याचदा शस्त्रसंधी लागू असताना संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या शिफारशीनुसार संघर्ष प्रवण किंवा युद्ध क्षेत्रामध्ये शांतता रक्षक दलाला पाचारण केले जाते. शीतयुद्धोत्तर काळातील मानवी हक्क 1990 पासून अनेक देशांनी मानवी हक्कांसंदर्भातील 6 मुख्य कन्व्हेन्शन्स आणि करारांना मंजुरी दिली. 170हून अधिक देशांनी व्हिएन्ना येथे पार पडलेल्या 1993च्या जागतिक मानवी हक्क परिषदेत सहभाग नोंदवला. या परिषदेत त्यांनी मानवी हक्क संरक्षणाबाबत आपल्या जबाबदारीची पुन्हा एकदा पुष्टी केली. यानंतर संयुक्त राष्ट्राचे मानवाधिकार उच्चायुक्तांचे कार्यालय अस्तित्वात आले. त्याचे मुख्य कार्य संयुक्त राष्ट्रांच्या मानवी हक्काशी निगडीत कार्यक्रमांमध्ये समन्वय साधणे व मानवी हक्कांप्रती सार्वत्रिक आदर प्रस्थापित करणे होय. 90च्या दशकात मानवी हक्कांसंबंधीच्या विचार प्रसारित करण्यात बिगर सरकारी संस्थांनी महत्त्वाची भूमिका बजावली. इंटरनॅशनल कमिटी ऑफ द रेड क्रॉस, मेडिसिन्स सान्स फ्रंटियर अँड ऑक्सफॅम या संस्था थेट युद्ध क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत. या संस्था मानवी हक्कांबाबत मोहीम राबवून मानवी हक्क करार, मानवतावादी कायद्याचे पालन यांचा प्रसार करतात. भारताचे मानवतावादी कार्य संयुक्त राष्ट्राचे कंबोडियातील संक्रमण प्राधिकरण, युनायटेड नेशन्स ट्रान्झिशनल इन कंबोडिया फेब्रुवारी 1992 ते सप्टेंबर 1993. कंबोडियात शांतता राखण्यासाठी व मानवी हक्कांप्रती आदर निर्माण करण्यासाठी भारतातर्फे सैन्य आणि पोलीस दल पाठविण्यात आले. याचबरोबर कायदा व सुव्यवस्था राखणे, मुक्त आणि न्याय निवडणुकांचे आयोजन, नागरी प्रशासन ही कार्ये हाती घेतली. संक्रमण काळात कंबोडियन निवासितांचे प्रत्यावर्तन व पुनर्वसन करण्यात देखील भारताने महत्त्वाची भूमिका बजावली. संयुक्त राष्ट्राची सोमालियातील मोहीम युनायटेड नेशन्स ऑपरेशन इन सोमालिया 2 या नावाने ओळखली जाते. ही मोहीम मार्च 1993 ते डिसेंबर 1994 दरम्यान हाती घेतली. सोमालियातील संयुक्त राष्ट्राच्या अभियानात भारताने सक्रिय सहभाग नोंदवला होता. संयुक्त राष्ट्राच्या शांती सेनेतील भारतीय तुकडीने यशस्वीरित्या मानवतावादी मदत पुरविण्याचे काम केले. त्यांनी मोठ्या प्रमाणात विहिरी खोदल्या, शाळा आणि मशिदी बांधल्या, फिरते दवाखाने व मदत शिबिरांद्वारे वैद्यकीय व पशुवैद्यकीय सुविधा पुरविण्यात आल्या. याचबरोबर हजारो निर्वासितांचे पुनर्वसन करून त्यांच्या प्रत्यावर्तनास सहाय्य केले. त्यानंतर महत्त्वाचा मुद्दा आहे दहशतवाद. 11 सप्टेंबर 2001 रोजी झालेल्या न्यूयॉर्क ट्रेड सेंटर आणि वॉशिंग्टन DC मधील पेंटागनवरील हल्ल्याने दहशतवादाचे एक नवे रूप जगासमोर आले. दहशतवादाची संकल्पना तशी जुनी आहे. समाजात भीती निर्माण करून राजकीय, धार्मिक आणि वैचारिक उद्दिष्टे पूर्ण करण्याच्या हेतूने चालविलेला हिंसाचार किंवा निर्माण केलेला धाक म्हणजेच दहशतवाद होय. साधारणपणे सरकारी संस्था आणि अधिकारी यांना प्रामुख्याने लक्ष्य केले जाते. 1972 मध्ये म्युनिक येथे इस्रायलच्या ऑलिम्पिक संघावर पॅलेस्टिनी दहशतवाद्यांनी केलेला हल्ला आधुनिक दहशतवादाचे पहिले उदाहरण म्हणता येईल. अल कायदा या संघटनेने घडवून आणलेल्या 9/11च्या दहशतवादी हल्ल्याचे प्रत्युत्तर म्हणून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जॉर्ज W. बुश यांनी दहशतवाद विरोधी लढाई ही लष्करी मोहीम आखली. अफगाणिस्तान युद्ध 2001 आणि इराक युद्ध 2003 हे याच लढाईचा भाग होते. अमेरिका पुरस्कृत या सैनिकी आक्रमणाला ब्रिटन, तुर्कस्तान,
जर्मनी, इटली, नेदरलँड, फ्रान्स आणि पोलंड या देशांनी सुद्धा पाठिंबा दिला होता. त्यानंतर दहशतवादी संघटना विमान अपहरणे, बॉम्बस्फोट आणि राजकीय नेत्यांची हत्या अशा मार्गाचा वापर करू लागले. पारंपरिक दहशतवाद हा मुख्यतः सरकारी संस्थांना लक्ष्य करत असे. दहशतवादी सहसा काही विशिष्ट लोकसमूहांच्या हक्कांसाठी लढत असत. दहशतवादी कारवायांच्या अनेकदा अलगतवादी चळवळीशी संबंध येतो. अलगतवादी म्हणजेच फुटीरतावादी. आधुनिक दहशतवाद अनेक पातळ्यांवर वेगळा ठरतो. आज दहशतवादी विशिष्ट भौगोलिक क्षेत्रातील विशिष्ट लोकसमूहांसाठी लढत नाही. दहशतवादी संघटना अमूर्त स्वरूपाच्या धार्मिक विचारसरणीने प्रेरित झालेल्या असतात. त्यांचा लढा अमूर्त स्वरूपाची धार्मिक ध्येय साध्य करण्यासाठी असतो. त्यासाठी वैश्विक पातळीवर योजना राबवल्या जातात. 9/11च्या हल्ल्यानंतर त्याच्याशी साधर्म्य असलेले हल्ले बाली 2002, माद्रिद 2004, लंडन 2005 आणि मुंबई 2008 मध्ये घडून आणले गेले. बहुध्रुवीयता आणि प्रादेशिकतावाद. तर आपण बघू बहुध्रुवीयता आणि प्रादेशिकतावाद म्हणजे काय. शीतयुद्धोत्तर काळात अमेरिकेने जागतिक व्यवस्थेवर आधिपत्य गाजवण्यास सुरुवात केली. या काळात अमेरिकेच्या लष्करी आणि आर्थिक ताकदीला कोणीही आव्हान देऊ शकत नव्हते. त्यामुळे ती एकमेव महासत्ता म्हणून उदयास आली. परंतु महासत्ता होण्यासाठी आणि ते स्थान टिकविण्यासाठी आर्थिक संपन्नता आणि लष्करी बळ हे दोनच निकष नाहीत. जागतिक पातळीवर देशाचा महासत्ता म्हणून उदय हार्ड पॉवर आणि सॉफ्ट पॉवर यांच्या एकत्रीकरणामुळे होतो. हार्ड पॉवर मध्ये आर्थिक निर्बंध आणि लष्करी बळ अशा गोष्टी येतात. तर सॉफ्ट पॉवर मध्ये देशाची प्रतिष्ठा, सांस्कृतिक प्रभाव आणि परंपरा हे घटक येतात. अलीकडच्या काळात अमेरिकेच्या प्रबळ स्थानास प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे आव्हान दिले गेले आहे. उदाहरणार्थ आपण बघू युरोपियन युनियन मार्फत युरोपात आर्थिक आणि प्रादेशिक एकीकरण झालेले दिसते. चीन आणि जपान व त्या पाठोपाठ भारतामुळे जागतिक व्यवस्थेत आशियाचा प्रभाव वाढलेला दिसतो. रशियाची लष्करी शक्ती म्हणून झालेले पुनरुत्थान आणि नव्या प्रादेशिक संघटनांचे वाढते महत्त्व यामुळे एकध्रुवीय जागतिक व्यवस्थेचे बहुध्रुवीय व्यवस्थेत रूपांतर झाले. अमेरिका प्रणित एकध्रुवीय जगास चीनने शक्तिशाली आव्हान दिलेले आहे. 1970च्या मध्यात डेंग शाओपिंग यांच्या नेतृत्वाखाली चीनने उदारीकरणाचे धोरण स्वीकारून आर्थिक प्रगती साध्य केली आणि चीनने जगात प्रबळ स्थान प्राप्त केले. 1990 मध्ये आणखी नाट्यमय घटना घडल्या आहेत. चीनने वन बेल्ट वन रोड आणि चीन पाकिस्तान आर्थिक कॉरिडॉर यासारखे महत्त्वाकांक्षी प्रकल्प राबविण्यास सुरुवात करून आपले प्रभाव क्षेत्र निर्माण केले. मध्य आशिया आणि पूर्व आशिया या दोन प्रदेशावर वर्चस्व गाजवण्यास सुरुवात केली. आफ्रिकेत देखील प्रवेश करून शेजारी देशांपलीकडे प्रभाव पाडण्याची आकांक्षा दाखवली. दक्षिण चिनी सागरावर आपला हक्क सांगण्याकरिता चीन आपले नौदल व वायुसेना भक्कमपणे उभारत आहे. रशियाने तेल आणि वायू निर्मितीच्या क्षेत्रात मोठी प्रगती केलेली आहे. रशिया ऊर्जा स्रोतांची महासत्ता म्हणून उदयास आली आहे. हल्लीच्या काळात येथे आर्थिक स्थैर्यामुळे राष्ट्रनिष्ठा जागृत होऊन लष्कराचा प्रभाव वाढलेला दिसतो. रशिया हा शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन चा संस्थापक सदस्य असल्यामुळे मध्य आणि पूर्व युरोपात रशियाचा बऱ्यापैकी प्रभाव कायम आहे असे दिसते. आजघडीला इंडो पॅसिफिक प्रदेशाचे महत्त्व वाढीस लागलेले आहे. चीन आणि भारतासारख्या देशांमुळे झालेल्या आर्थिक वृद्धी आणि दक्षिण चीन महासागरातील संघर्ष, आशियाचे वाढलेले महत्त्व आणि पॅसिफिक प्रदेशात अमेरिकेला असणारा रस यामुळे या प्रदेशाचे महत्त्व आणखीन वाढीस लागले आहे. भविष्यात भारताची या प्रदेशामध्ये महत्त्वाची भूमिका असेल.
आता बघूया शीतयुद्धोत्तर काळातील प्रादेशिक वाद. प्रादेशिक वाद हा आंतरराष्ट्रीय संबंधाच्या अभ्यासातील महत्त्वाचा विषय आहे. एखादी प्रादेशिक संघटना निर्माण करण्यासाठी अथवा त्याचा भाग होण्यासाठी अनेक देश एकत्र येत असतात. या संघटना भौगोलिक तत्वावर किंवा समान राजकीय, वैचारिक, आर्थिक इत्यादी घटकावर आधारलेल्या असू शकतात. प्रादेशिक संघटना बांधताना देशांनी भौगोलिकरित्या जोडलेले असणे महत्त्वाचे असतेच. त्याशिवाय काही व्यावहारिक आणि संसाधनांसंदर्भातले मुद्देही महत्त्वाचे ठरतात. यामध्ये दळणवळण आणि संपर्क व्यवस्था, ऊर्जा स्रोत, आरोग्य व्यवस्था इत्यादींचा समावेश होतो. प्रादेशिक वादाचा प्रवास साधारणतः त्यातील सदस्यांमध्ये घडणाऱ्या राजकीय संवादाने सुरू होतो. ही चर्चा पुढे नेण्यासाठी समान विचारसरणी किंवा आर्थिक हितसंबंध उपयोगात येऊ शकतात. या चर्चेचा परिपाक म्हणजेच एखाद्या प्रादेशिक संघटनेची निर्मिती होते. 1940 आणि 1950च्या दरम्यान आशिया आणि आफ्रिकेतील प्रादेशिक वादाने येथील देशांमधल्या राजकीय चर्चांवर लक्ष केंद्रित केले होते. युरोपाचे लक्ष मात्र आर्थिक समन्वयाकडे होते. उदाहरणार्थ, युरोपमध्ये युरोपीय कोळसा आणि पोलाद समुदाय, युरोपीय आर्थिक समुदाय 1997, युरोपमध्ये युरोपीय कोळसा आणि पोलाद समुदाय 1951, युरोपीय आर्थिक समुदाय 1957 आणि युरोपीय अणुऊर्जा समुदाय 1958 या संघटना स्थापन झाल्या. 1960च्या सुमारास प्रादेशिक सहकार्याच्या संकल्पनेचा आशियामध्ये प्रसार झाला. 1967 मध्ये आशियाची स्थापना झाली. 1960 मध्ये आर्थिक निकषावर आधारलेल्या प्रादेशिक संघटना उदयास आल्या. नाटो सारख्या काही संघटनांनी संरक्षणाच्या बाबीवर लक्ष केंद्रित केले. शीतयुद्धोत्तर काळात प्रादेशिक संघटनांनी व्यापारावरही लक्ष देण्यास सुरुवात केली. त्यामुळे या काळात अनेक व्यापारी गट निर्माण झालेले दिसून येतात. आता व्यापारी गट म्हणजे काय? अनेक देश मिळून आपले आर्थिक हितसंबंध दृढ करण्याकरिता काही विशेष करार करण्यासाठी व्यापारी गट स्थापन करत असतात. सामान्यतः हे करार व्यापारातील अडथळ्यांना कमी अथवा दूर करण्यासाठी केले जातात. जसे की जकात म्हणजेच आयातीवरील कर आणि कोटा म्हणजे आयातीच्या प्रमाणावर घातलेल्या मर्यादा हे व्यापारातील अडथळ्यांचे प्रमुख प्रकार आहेत. आता आपण शीतयुद्धोत्तर काळातील काही महत्त्वाच्या प्रादेशिक संघटना बघू. युरोपीय संघ, दुसरे महायुद्ध व त्यानंतर शीतयुद्ध यामुळे आलेल्या सततच्या अस्थिरतेमुळे युरोपमधील देशांना कायमच एकत्र येण्याची प्रेरणा मिळाली आहे. युरोपीय संघाची सुरुवात आर्थिक सहकार्य दृढ करणारी संस्था म्हणून झाली. याच धर्तीवर युरोपीय संघाची स्थापना झाली. त्यामागची कल्पना अशी होती की जेव्हा देश एकमेकांशी व्यापार करतील तेव्हा ते आर्थिकरित्या परस्परावर अवलंबून असतील. त्यामुळे त्यांच्यामधील संघर्ष टळू शकेल. यासाठीच युरोपीय कोळसा व पोलाद समुदाय आणि युरोपीय आर्थिक समुदाय या दोन संस्थांची अनुक्रमे 1951 आणि 1957 साली स्थापना झाली. युरोझोन राष्ट्रे तुम्ही पुस्तकातील नकाशामध्ये बघू शकता. पुढे या सर्व संघटना एकमेकात विलीन होऊन युरोपीय समुदाय म्हणून ओळखले गेले. 1973 मध्ये एका कराराअंतर्गत युरोपीय संसद निर्माण करण्यासाठी एक करार करण्यात आला होता. 1980च्या दशकात युरोपीय संघाची बाजारपेठ तयार करण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू होऊन 1993 मध्ये ती प्रक्रिया पूर्ण झाली. 7 फेब्रुवारी 1992 रोजी maastricht करार अंमलात येऊन युरोपीय संघाची स्थापना झाली. या करारामुळे सहकार्याचा परीघ वाढला आणि त्यात अंतर्गत व्यवहार, न्यायालयीन बाबी, परराष्ट्र आणि संरक्षण धोरणांचा समावेश झाला.
या करारातून आर्थिक पातळीवर एकीकरण होऊन युरो या समान चलनाचा उदय झाला. युरो हे युरोपियन संघामधील 28 पैकी 19 देशांचे अधिकृत चलन आहे. या देशांना एकत्रितपणे युरोझोन म्हणून ओळखले जाते. निव्वळ आर्थिक संघटनांच्या दृष्टीने सुरू झालेली युरोपीय सहकार्याची प्रक्रिया विकसित होऊन आता हे संघटन हवामान बदल, पर्यावरण, आरोग्य, परराष्ट्र संबंध, सुरक्षा व स्थलांतर अशा विविध धोरण क्षेत्रांमध्ये कार्यरत आहे. शेंगेन क्षेत्राचा नकाशा तुम्ही पुस्तकामध्ये बघू शकता. शेंगेन प्रदेशाची निर्मिती ही युरोपीय संघाची सगळ्यात मोठी कामगिरी मानली जाते. शेंगेन करार हा 1985 साली केला गेला, ज्याद्वारे सगळे सदस्य देशामधील अंतर्गत सीमारेषा नष्ट करण्यात आल्या. फ्रान्स, जर्मनी, बेल्जियम, लक्झेंबर्ग आणि नेदरलँड या 5 युरोपियन देशांनी या करारावर स्वाक्षऱ्या केल्या. हा करार लक्झेंबर्ग देशाच्या दक्षिणेकडील शेंगेन या खेडेगावात करण्यात आला. शेंगेन व्हिसा हा युरोपमध्ये सर्वत्र वापरला जाणारा व्हिसा आहे. शेंगेन प्रदेशांतर्गत सीमा नाहीत. या प्रदेशात न केवळ युरोपीय संघाचे सदस्य परंतु सदस्य नसणारे व्यापारी आणि पर्यटक हेही एका देशातून दुसऱ्या देशात सहजरित्या व मोकळेपणाने प्रवास करू शकतात. या प्रवासात त्यांना तपासणी आणि चौकशीला सामोरे जावे लागत नाही. सद्यस्थितीत युरोपीय संघातील 28 पैकी 22 देश शेंगेन प्रदेशाचा भाग आहेत. 1 जानेवारी 1999 साली जगातील चलनांच्या बाजारात युरोचा प्रवेश झाला. ब्रिटन, स्वीडन आणि डेन्मार्क यांचा अपवाद वगळता युरोपीय संघाच्या सगळ्या देशांमध्ये युरोचा वापर सुरू झाला. युरोपीय संघातील युरो हे राष्ट्रीय चलन म्हणून स्वीकारलेल्या देशांच्या भौगोलिक आणि आर्थिक प्रदेशास युरोझोन म्हणून संबोधतात. शेंगेन व्हिसा म्हणजे काय? शेंगेन व्हिसा पात्र व्यक्तींना 26 सहभागी देशांमध्ये मुक्तपणे प्रवास करण्याची परवानगी देते. याचाच अर्थ युरोपीय प्रवाशांना अंतर्गत शेंगेन सीमावर तपासणी प्रक्रियांना सामोरे न जाता वेगवेगळ्या शेंगेन देशांमध्ये थेट प्रवेश मिळवता येतो. युरोपीय महासंघाचे कार्य कसे चालते? युरोपीय आयोग, युरोपीय संसद, युरोपीय परिषद आणि युरोपीय न्यायालय या 4 संस्था युरोपीय संघाचे कामकाज चालविण्यासाठी अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावत असतात. युरोपियन आयोग हा आयोग युरोपियन युनियनचा कार्यकारी नोकरशाहीशी संबंधित असा घटक आहे. युरोपियन आयोग मुख्यतः नव्या कायद्यांसाठीचे प्रस्ताव सुचवणे, युरोपियन संसदेने आणि आयोगाने घेतलेल्या धोरणात्मक निर्णयांची अंमलबजावणी करणे या जबाबदाऱ्या पार पाडतो. युरोपियन संसद युरोपीय संसदेत एकूण प्रत्यक्ष निवडणुकांद्वारे एकूण 751 सदस्य 5 वर्षाच्या कार्यकालासाठी निवडले जातात. संसदेवर कायदेविषयक देखरेखीच्या विषयक जबाबदाऱ्या सोपवल्या जातात. युरोपियन परिषदेच्या रचनेत सदस्य राष्ट्रांचे राष्ट्राध्यक्ष किंवा प्रधानमंत्री, त्यांचे परराष्ट्र मंत्री व त्यासोबत परिषदेचे पूर्णवेळ अध्यक्ष यांचा समावेश असतो. ही परिषद वर्षातून 4 वेळा भरवली जाते आणि युरोपियन युनियनला सामरिक नेतृत्व प्रदान करते. युरोपियन न्यायालय युरोपियन युनियनमधील कायद्यांचा आणि करारांचा अर्थ लावणे व निवाडा करणे हे कार्य पार पाडते. युरोपियन युनियनचे कायदे सदस्य देशांच्या राष्ट्रीय कायद्यांपेक्षा श्रेष्ठ मानले जातात.
ब्रेक्झिट 2016 साली ब्रिटिश नागरिकांनी जनमताद्वारे युरोपीय संघ सोडण्याचा निर्णय घेतला. 31 जानेवारी 2020च्या मध्यरात्री युनायटेड किंगडमने औपचारिकरित्या युरोपियन युनियनचे सदस्यत्व समाप्त केले. या प्रक्रियेला ब्रेक्झिट असे नाव दिले गेले. ब्रेक्झिट हे ब्रिटिश राष्ट्रवादाच्या बाजूने मांडलेले आग्रही मत आहे. राज्यसंस्था ही संकल्पना आजही आपले महत्त्व टिकून आहे हे यातून सिद्ध होते. सार्क 1985 मध्ये ढाका येथे सार्कची स्थापना करण्यात आली. सुरुवातीच्या काळात सार्कमध्ये भारत, बांगलादेश, पाकिस्तान, नेपाळ, भूतान, श्रीलंका व मालदीव असे 7 देश सदस्य होते. 2007 मध्ये अफगाणिस्तानचा 8वा सदस्य म्हणून समावेश केला गेला. चीन, अमेरिका, युरोपीय महासंघ यांच्यासह 9 देश व संघटनांना सार्कमध्ये निरीक्षक दर्जा बहाल करण्यात आला. दक्षिण आशियामध्ये संवाद निर्माण करण्यासाठी सार्कची निर्मिती करण्यात आली. या अनुषंगाने दक्षिण आशियाई प्राधान्य व्यापार करार 1993 साली अस्तित्वात आला. पुढे दक्षिण आशियाई मुक्त व्यापार क्षेत्र ही सार्कची मुक्त व्यापार व्यवस्था 2006 मध्ये एका करारामुळे कार्यान्वित झाली, ज्यामुळे 1993 ची सार्क प्राधान्य व्यापार व्यवस्था संपुष्टात आली. तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सार्कचा फुल फॉर्म पाठवू शकता. हा तुमच्यासाठी छोटासा होमवर्क असेल. बिमस्टेक बे ऑफ बेंगाल इनिशिएटिव्ह फॉर मल्टी सेक्टर टेक्निकल अँड इकॉनॉमिक कोऑपरेशन म्हणजेच बिमस्टेकची स्थापना 1997 मध्ये झाली. बिमस्टेकमध्ये बंगालच्या उपसागरालगतच्या व इतर जवळच्या भागामधील एकूण 7 सदस्य देश सामील होते. त्यात दक्षिण आशियामधील बांगलादेश, भूतान, भारत, नेपाळ, श्रीलंका असे 5 देश तर आग्नेय आशियातील 2 देश म्यानमार आणि थायलंड यांचा समावेश आहे. बिमस्टेक दक्षिण आशियाई आणि आग्नेय आशियाई या 2 प्रदेशांना जोडणारा दुवा आहे. वेगवान आर्थिक विकासाला चालना देणे आणि सर्वांच्या स्वारस्यांच्या विषयावर सहकार्य घडवून आणणे हे बिमस्टेकचे प्रमुख कार्य आहे. ब्रिक्स ही संघटना 2009 साली ब्राझील, रशिया, भारत आणि चीन या उदयोन्मुख अर्थव्यवस्था असलेल्या देशांच्या पुढाकाराने आकारास आली. 2010 मध्ये त्यात दक्षिण आफ्रिकेचा समावेश करण्यात आला. ब्रिक्समधील सदस्य विकसनशील किंवा नवीन औद्योगिक देश म्हणून ओळखले जातात. मोठ्या व वेगाने वाढणाऱ्या अर्थव्यवस्थांचा प्रादेशिक आणि जागतिक घडामोडीवर बऱ्यापैकी प्रभाव असतो. ब्रिक्सचे सर्व सहभागी देश हे G20 चे सदस्य आहेत. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला आता आपण काही तुमच्यासोबत काही संस्थाबद्दल चर्चा केली आहे. तर सध्या न्यूजमध्ये चर्चेत असलेली G7 या संस्थांमध्ये कोणकोणते देश सहभागी आहेत ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला कमेंट करा. तर पुढची संस्था बघू. शांघाय सहकार्य संघटना. शांघाय सहकार्य संघटना 2001 मध्ये चीन, रशिया तसेच कझाकस्तान, किर्गिझिस्तान, ताजिकिस्तान, उझबेकिस्तान या रशियालगतच्या देशाने एकत्र येऊन SCO संघटनेचे गठन केले. पुढे 2016 साली भारत आणि पाकिस्तान या संघटनेचे सदस्य झाले. गेल्या काही वर्षात या संघटनेने दहशतवाद विरोधी सहकार्याच्या दिशेने महत्त्वाची पावले उचललेली आहेत. राजकीय संवाद किंवा चर्चा व आर्थिक सहकार्य याद्वारे शांतता व स्थैर्य राखणे हे या संघटनेचे प्रमुख उद्दिष्टांपैकी एक आहे. या व्यतिरिक्त व्यापार, संशोधन आणि तंत्रज्ञान या क्षेत्रांमध्ये सहकार्याला ही संघटना चालना देते. G20 युरोपियन युनियन आणि 19 इतर राष्ट्रांची सरकारे आणि मध्यवर्ती बँकांचे गव्हर्नर
यांची 1999 मध्ये G20 नावाने आंतरराष्ट्रीय व्यासपीठ तयार करण्यात आले. त्याचा मुख्य उद्देश हा आर्थिक स्थैर्याबाबत चर्चा करणे हा होय. 2008 पासून G20चा शिखर परिषदामध्ये राष्ट्रप्रमुख किंवा राष्ट्राध्यक्ष तसेच त्यांचे अर्थमंत्री आणि परराष्ट्र व्यवहार मंत्री भाग घेताना दिसतात. अमेरिका, ब्रिटन, जर्मनी, फ्रान्स, जपान यासारखी विकसित राष्ट्रे G20चे सभासद आहेत. विकसित आणि विकसनशील राष्ट्रांच्या दरम्यान चर्चा होण्यासाठी हे एक व्यासपीठ आहे. G20 मध्ये भारताने सातत्याने सक्रिय सहभाग घेतलाय. या पाठात आपण 1991 पासूनच्या जागतिक राजकारणातील काही महत्त्वाच्या घटना आणि कल पाहिले. सोव्हिएत महासंघाच्या ऱ्हासानंतरच्या महत्त्वाच्या अशा बदलांचा आपण आढावा घेतला आहे. पुढील पाठात याच बदलांचा संकल्पनात्मक अभ्यास आपण करू. तत्पूर्वी तुमच्यासाठी एक प्रश्न आहे की तुम्हाला आंतरराष्ट्रीय स्तरावर अशा काही प्रादेशिक संघटना वगैरे माहीत असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. तर चला मित्रांनो, आजचा आपला पाठ संपला आहे. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट करा, शेअर करा आणि लाईक करा. थँक्यू.